तर फायनली 4 ते 5 दिवसानंतर प्रक्षिताचा फोटोशूटचा जो प्लॅन आहे तो आज आमचा फिक्स झाला होता. तर इथे आम्ही रेंटल हाऊसमध्ये आलो होतो. अगोदर तिला रेंटने ड्रेस जो आहे तो बघण्यासाठी आणि ज्वेलरी पण, कारण की उगाच विकत घेऊन मग घरी ठेवून काय फायदा, फक्त फोटोशूट करायचा आणि नंतर मग ते ठेवूनच देण्यात येणार, कारण की असे ड्रेस प्रक्षिता जास्त घालत नाही. छोटीशी जी शॉपिंग होती मार्केटमध्ये ती केली आणि गडबडीने पटकन घरी आलो. घरी येऊन जेवण केलं, प्रक्षिताला रेडी केलं आणि मग स्टुडिओला आलो. स्टुडिओला आल्याच्या नंतर ताईने जो सेटअप आहे स्टुडिओवाल्या ते सगळं अगोदर रेडी करून ठेवला होता. जास्त हेच वाटत होतं की प्रक्षिता व्यवस्थित हँडल करेल का नाही म्हणून, कारण की तिला असे ड्रेस वगैरे घातल्याच्या नंतर खूप चिडचिडी होते ती आणि ऐकतच नाही. पण तिने एकदम मस्त सगळ्या गोष्टी हँडल केल्या. छान असा तिचा फोटोशूट तिने करू दिला आणि पाहिजे तशा पोज दिल्या. खळखळून तेवढी हसली नाही ती, पण चालतंय थोडंसं असं, पण ऐकत होती सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग लुक चेंज करून नऊवारी वगैरे घातली होती तिला. पण आमचा प्लॅन होता आउटडोअर शूट करायचा, तो काही झालाच नाही सक्सेस. जाऊ द्या, फुल नाही फुलाची पाकळी तरी झाली. याबद्दलचा डिटेल ब्लॉग मी चॅनलवर